प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण फालुदा सरबत तोही खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजायला विसरू नका. सगळ्यात आधी आपण सब्जा बी आहेत ते भिजत घालूयात. तर 1 चमचा सब्जा बी त्यामध्ये पाणी घालून भिजवायचे आहेत. तर हे दिसायला असे असतात. याला तुलसी बीज किंवा बेसिल सीड्स असं म्हणतात. कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या हे उपलब्ध होतील. यामध्ये नॉर्मल पाणी घालून भिजवायचं आहे. हे पटकन भिजतात, त्याला भिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. सब्जा बी भिजतात तोपर्यंत फालुद्यासाठी ज्या सेवया लागतात म्हणजे नूडल्स लागतात त्याची तयारी करूयात. इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर मेजरमेंट तुम्ही एकाच वाटीने करा. यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. तर ज्या मापाने कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच मापाने पाणी घ्यायचं आहे 1.5 पट. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये 1-2 चमचे साखर घालायची आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस पेटवून त्यावर एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये तयार मिश्रण ओतायचं आहे. जो आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी साखरेचा घोळ तयार करून घेतलेला आहे ते ओतायचं आहे. गॅसच्याच मोठीच असायला हवी, पण हे सतत असं ढवळत राहायचं आहे. कॉर्नफ्लॉवर पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे हे सतत असं ढवळत तुम्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर याला बनायला खूप कमी वेळ लागतो, अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर हे पहा, हळूहळू मिश्रण जेली फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर असंच हे सतत ढवळून छान शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता हे पांढरशुभ्र दिसते, तर याचा पारदर्शक रंग येईपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही रंग पूर्णपणे बदललेला आहे, पाणीदार रंग झालेला आहे. आता गॅसची आच मी बंद केलेली आहे. अर्ध्या भागामध्ये मी ग्रीन फूड कलर घातलेला आहे. तुम्ही प्लेन पांढरंही करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते कलर मिक्स करू शकता. मी इथे थोडं ग्रीन कलरचे नूडल्स बनवणार आहे आणि थोडे व्हाईट रंगाचे. तर मिश्रण खूप थंड व्हायला द्यायचं नाही आहे, हे गरम आहे. तर इथे मी एका ट्रेमध्ये आईस क्यूब्स घातलेले आहेत म्हणजे बर्फाचे कडे. तर हे नूडल्स गाळताना आपल्याला थंड बर्फाचं पाणी हवं आहे. तर बर्फाचे खडे नसतील तर एकदम थंड पाणी घ्यायला लागतं. आणि इथे मी जो शेवगा आहे म्हणजे चकली गाळण्याचं जे मशीन, त्यामध्ये जी आपलं शेव पात्र आहे, शेव करण्याचा साचा, तो घालायचा आहे. यामध्ये आधी मी जे हिरव्या रंगाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते घालते आणि जे बर्फाचं पाणी आपण घेतलेलं आहे यामध्ये जसं शेव गळतो तसं हे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने जे दुसरं मिश्रण आहे ज्यामध्ये आपण रंग घातलेला नाही आहे ते देखील घालून त्याचे देखील नूडल्स म्हणजेच फालुदा शेव गाळून घेऊयात. तर हे पहा, शेव गाळून तयार झालेली आहे. म्हणजे आपले होममेड्स नूडल्स जसे आपण मार्केटमध्ये फालुदा खातो त्याच्यामध्ये असतात, अगदी परफेक्ट तसेच. तर हे तुम्ही आता बर्फाच्या पाण्यातून काढून ठेवू शकता. तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे. तर फालुद्यासाठी जे दूध घ्यायचं आहे ते थोडं घट्टसर होण्यासाठी आपण मिक्सरला फिरवून घेतोय. यामध्ये 1-4 चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि इथे मी एक जुगाड करणार आहे घरच्या घरी मस्त. तर ही पेप्सी आहे, अगदी 2 रुपयांना मिळते मार्केटमध्ये. तर पिस्ता फ्लेवरची ही पेप्सी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पिस्ता सिरप असेल किंवा इसेन्स असेल तो तुम्ही वापरू शकता. तर इथे मी अगदी सगळ्यांना सहजरित्या हे शक्य होईल, परवडेल, इथे मी 10 रुपयांच्या पेप्सीचा वापर केलेला आहे.
यामध्ये थोडे आईस क्यूब्स घालायचे आहेत म्हणजे बर्फाचे कडे. आणि आता छान हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे या दुधाला घट्टपणा येतो आणि आपला जो फालुदा सरबत आहे तो मस्त होतो. तर हे पहा, पिस्ता फ्लेवरचं शेक तयार झालेला आहे. आता आपण फालुदा सर्व करूयात. तर मी प्रेझेंटेबल 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. तर 1 चमचा सब्जा बीचं फुलून किती झालेलं आहे बघा, अगदी वाटीभर सब्जा तयार झालेला आहे. तर हा छान भिजलेला सब्जा बी 1-1.5 चमचे किंवा 2-2 चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि जे आपण फालुदा नूडल्स म्हणजेच फालुदासाठी जी शेवई असते, फालुदा शेव, ती घालून घेऊयात. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर हे पहा, हिरव्या रंगामुळे छान आकर्षक दिसतंय. तर पिस्ता हिरवट रंगाचा असतो, त्यामुळेच मी इथे हिरव्या रंगाची नूडल्स तयार केलेले आहेत. आणि जे तयार आपण मिल्कशेक तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरला फिरवलेलं हे फ्लेवर्ड मिल्क, ते घालायचं आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे या दुधाला छान घट्टपणा आलेला आहे. तर इथे आपण इन्स्टंट फालुदा सरबत बनवतोय. तुम्ही यामध्ये आईस्क्रीम देखील घालू शकता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. तर इथे मी थोडीशी टुटी फ्रुटी घातलेली आहे. तर लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत, तर उपलब्ध साहित्यामध्ये अगदी झटपट हा फालुदा सरबत होतो. तर ड्रायफ्रूट्स किंवा आईस्क्रीम तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने फालुदा सरबत, तेही होममेड नूडल्ससोबत तयार झालेलं आहे. तुम्ही देखील याचा आस्वाद घ्या. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. जे आपण नूडल्स तयार केलेले आहेत ते तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा ते वापरू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. बाय बाय.